आरसे जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। विशाल पाटील यांनी केला भाजपचे संजय पाटील यांचा पराभव। मिरजेत जल्लोष। मिरजेत सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पहिल्या फेरीपासून विशाल पाटील हे आघाडीवरच दिसून येत होते। विशाल पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांना आसमान दाखवत त्यांचा पराभव केला। तर सकाळपासून विशाल पाटील हे आघाडीवर असतानाच मिरजेत आणि सांगली जिल्ह्यात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। सांगली जिल्ह्यात आणि मिरजेत कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली। मिरजेत विशाल पाटील यांचे पोस्टर देखील झळकलेले पाहायला मिळाले। तर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला। तर विशाल पाटील यांना एकूण 5,69,687 मते मिळाली असून संजय काका पाटील यांना 4,68,593 मते मिळाली आहेत। तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा 1,01,094 मतांनी पराभव केला। संजय काका पाटील यांना यावेळी विशाल पाटील यांनी आसमान दाखवत संजय काकांची हॅट्रिक चुकवली। विशाल पाटील यांच्याकडून पहिल्यापासूनच सहानुभूती निर्माण झाली असल्याने आज विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून गुलाल लावला। शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले। दादा घराण्यात स्वर्गीय मदन पाटील यांच्यानंतर विशाल पाटील हेच अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। त्यांनी अपक्ष निवडून येऊन एक इतिहास घडवला आहे। बऱ्यापैकी मतदान जवळजवळ 9-9.5 लाख मतदान मोजून झालेलं आहे। 80,000च्या पलीकडे आता आघाडी गेलेली आहे। एवढं प्रेम जनतेने मला दिलेलं आहे। मी अपक्ष उमेदवार होतो। अपक्ष उमेदवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे। पूर्णपणे मी ह्या निवडणुकीचा निकाल पाहून भारावून गेलेलो आहे। एवढं प्रेम जनतेने मला दिलं। एक अपक्ष उमेदवार वसंतदादांचा नातू म्हणून मी लढतोय आणि म्हणून जी साथ मिळाली आहे। चिन्ह नवीन असून सुद्धा सगळी अडचण असताना सुद्धा चिन्ह नाव खाली केलं। अशा वेगवेगळ्या अडचणी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले। ही निवडणूक चोरायचा प्रयत्न केला। वेगवेगळे आम्ही दाखवले, पैशाचा आम्ही वापर केला, सगळे प्रशासनाचा वापर केला। सगळं करून सुद्धा जनतेने निर्णय घेतला आणि म्हणून आज मी आघाडीवर आहे। मी ह्या ठिकाणी जनतेचे आभार मानतो। खास करून काही लोकांचे आभार मला मानावे लागणार, ते मी मानलेच पाहिजेत। बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला। एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे मी ह्या ठिकाणी मला एवढं चांगलं मताधिक्य मिळालं। ते ह्या ठिकाणी पिछाडीवर आहेत हे मला दुःख होते, पण संविधानाचा रक्षक म्हणून मी त्या ठिकाणी जातो ह्याचा मला अभिमान आहे। ते काम मी चांगल्यापणे करणार। मला ह्या ठिकाणी अजितराव घोरपडे सरकारांनी त्यांच्या पक्षाची अडचण असताना सुद्धा मला पाठिंबा दिला। विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा राजीनामा देऊन मला या ठिकाणी पाठिंबा दिला। जयश्री वहिनी काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावर येऊन प्रत्येक घरगुती जाऊन गल्ली गोळात जाऊन माझा प्रचार केला। प्रतीक दादा, आमचे घरचे सगळे, आई, सगळ्यांनी जोरदार काम केलं। हे सोडून मला स्वर्गीय कदम साहेबांना मानणारा ह्या जिल्ह्यात, ह्या राज्यात खूप मोठा गट आहे। ह्या सर्व गटांनी माझ्या मागे माझी पाठराखण केली। मोठा मताधिक्य मला दिलं। स्वर्गीय आराराबा पाटील साहेब यांचाही मानणारा ह्या जिल्ह्यात मोठा वर्ग आहे। त्यांचा जो मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ, जे सुनीलताईंचं नेतृत्व करतात, तो स्थानिक संजय काकांचा म्हणजे मावळत्या खासदाराचा मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघात सुद्धा मला मताधिक्य मिळते। याचं कारण म्हणजे स्वर्गीय आराराबांचे माझ्यावर असलेले आशीर्वाद। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं 2-4 महिन्यापूर्वी निधन झालं। ते ज्या मतदारसंघाचे आमदार होते त्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातले त्याला मानणारा पूर्ण वर्ग हा माझ्या पाठीमागे राहिला। जवळजवळ 17-18 मताचं मताधिक्य मला त्या मतदारसंघातून मिळताना दिसते। हे निश्चितच त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे। विट्यासारख्या शहरात सुद्धा नगरसेवकांनी सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचा निर्णय घेतला। विटा शहरात मला वाटतं तुम्ही पिछाडीचं विटा शहरात सुद्धा मला मताधिक्य मिळालं। मिरज शहरात भाजपचे आवटी असतील, देवमाने असतील, दुर्वे असतील, त्यांच्यावर राष्ट्रवादी बागवान असतील, काँग्रेसचे सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी माझं धाडसाने माझं काम केलं आणि म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 25,000चं मताधिक्य मला इथं मिळालं आहे। सांगली मतदारसंघात सुद्धा 18 ते 20,000चं मताधिक्य मिळालं आहे। सांगलीत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिल्याचं ह्यातनं सरळ दिसून येते। हा विजय हा जनतेचा आहे। मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच। निवडून आल्यावर ज्या लोकांनी धाडसाने माझ्याबरोबर काम केलं, त्यांना त्रास झाला, पुढे त्रास होण्याची शक्यता आहे, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, घाणेरं राजकारण केलं गेलं, त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो, मी तुमच्या पाठीमागे आहे। तुमच्या संरक्षणाला मी सक्षम आहे। पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीशी, तुम्ही कुणी घाबरू नये। ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही, काय तुमच्या अडचणी असतील, मी काय आकस नाही, माझा कुठलाही राग नाही। मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही। तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार।
पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.